काय चॅप्टरचं नाव? ते सिलेबस कॉपी बघितली का? व्हॉट इज नेम ऑफ द चॅप्टर? एनीवन? मी सांगतो. आपल्याला आता सेकंडरी मेटाबोलाइट्स प्लांटचे स्टडी करायचे आहेत. फार इम्पॉर्टंट आहे बघा. त्यामध्ये त्याचा आउटलाईन, कुठं ऑकर्स होतात, कुठल्या रिजनला मिळतात, डिस्ट्रीब्युशन कसं होतं, म्हणजे त्याचं ट्रान्सपोर्टिंग कसं होतं, त्यानंतर आयसोलेशन कसं केलं जातं ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटचं, आयडेंटिफिकेशन कसं केलं जातं. यस, आयडेंटिफिकेशन बघितलंय आपण मागच्या लेक्चरमध्ये ना? बघितलंय का? क्वालिटी कंट्रोल ऑफ क्रूड ड्रग्स. Yes, sir. देन त्याच्या थेरापेटिक Yes, sir. ऍक्टिव्हिटीज काय आहेत हे सुद्धा आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सेकंडरी मेटाबोलाइट्स, त्यामध्ये आपण पाहणार आहोत आज अल्कलाइड्स. ओके, स्टार्ट करायचं का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. सर, अल्कलाइड कशाला म्हणायचं? डेफिनेशन काय अल्कलाइडची? तर अल्कलाइड्स प्लांट मधले बेसिक कंपाऊंड्स आहेत. बेसिक मीन्स अल्कलाइन इन नेचर. ओके, दॅट कंटेन नायट्रोजन ॲटम. ओके, प्रत्येक अल्कलाइड्स मध्ये एक तरी नायट्रोजन ॲटम असतो म्हणजे असतोच. ओके, बेसिकली असे मोस्टली 2 नायट्रोजन ॲटम्स प्रेझेंट असतात अल्कलाइड स्ट्रक्चर मध्ये, पण काही काही याच्यात एक नायट्रोजन ॲटम सुद्धा प्रेझेंट असतो. ओके, दे आर जनरली बेसिक इन नेचर अँड स्लाइटली टॉक्सिक. हे अल्कलॉइड्स जे आहेत स्लाइटली टॉक्सिक नेचरचे आहेत. त्यामुळे आपण काय करतो, त्याला जर पुढे फॉरवर्ड करायची असेल ऍक्टिव्हिटी तर त्याची टॉक्झिसिटी कमी करतो. ओके, बाय डिपिंग इन अल्कलाइन सोल्युशन, म्हणजे अल्कली जे सॉल्ट आहेत जे पाण्यामध्ये विरघळणारे आहेत, लाईन मध्ये विरघळणारे आहेत, डिझॉल्व्ह होणार आहेत, ते टॉक्झिसिटी डिझॉल्व्ह होते आणि जे प्युअर फॉर्म राहणार आहे तो आपण सेपरेट करतो. ओके, तर अल्कलाइडची डेफिनेशन काय? यस, बोला. डेफिनेशन ऑफ अल्कलाइड्स. Alkaloids are secondary metabolites of plant. They are basic in nature and nitrogen atom present in their structure. काय सांगा परत एकदा. Alkaloids are basic nitrogen containing compounds. They are generally obtained from plants and animals and Okay. organisms. आणि ते कुठून ऑप्टेन होतात? नेचर मधून. प्लांट सोर्स पासून ऑप्टेन होतात, अॅनिमल सोर्स पासून ऑप्टेन होतात आणि मायक्रो ऑर्गॅनिझम पासून सुद्धा ऑप्टेन होतात. लायकेन्स बघितलेत? लायकेन्स Yes, sir. कुठं असतात लायकेन्स प्रेझेंट मोस्ट? तुम्ही जर कोकण वगैरे या भागात गेला असाल तर पावसाळ्याच्या काळात झाडांच्या सालीवरती एक पांढऱ्या पांढऱ्या प्रकारचं फंगस निर्माण होतं बघा. फंगस ऑप्टेन होतं. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल झाडांवरती. बघितलंय का कधी? Yes, sir. ते असतात लायकेन्स. आणि या लायकेन्स मध्ये सुद्धा अल्कलॉइडल कंटेंट असतं. ओके, मोस्टली जे अल्कलॉइड्स आहेत ते हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये प्रेझेंट असतात. ओके,
एक तर हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये नायट्रोजन ऍटम प्रेझेंट असतो की हेट्रोसायक्लिक रिंगला त्याच्या मॉइटीला किंवा त्याच्या मॉइटीला नायट्रोजन ऍटम प्रेझेंट असू शकतो. ओके, म्हणजे त्याचं अजून एक क्लासिफिकेशन झालं काय, एक मध्ये हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये प्रेझेंट असलेला नायट्रोजन आणि हेट्रोसायक्लिक रिंगला अटॅच असलेला नायट्रोजन. ओके, then mostly alkaloids are classified into true alkaloids. हे बघा क्लासिफिकेशन आहे अल्कलॉइडचं काय, ट्रू अल्कलॉइड्स, प्रोटो अल्कलॉइड्स किंवा अमायनो अल्कलॉइड्स अँड सुडो अल्कलॉइड्स. ओके, मग ट्रू अल्कलॉइड्स कशाला म्हणायचं? यस, ट्रू अल्कलॉइड्स मध्ये काय असतं, हे ट्रू अल्कलॉइड्स कशापासून डिराईव्ह होतात तर अमायनो ऍसिड्स पासून. अमायनो ऍसिड काय आहे तर प्रायमरी मेटाबोलाइट्स आहे प्लांटचं, आणि प्रायमरी मेटाबोलाइट्स पासून सेकंडरी मेटाबोलाइट्स तयार होणार आहे. कळलं का? त्यामुळं अमायनो ऍसिड पासून ट्रू अल्कलॉइड्स तयार होतात आणि त्या अल्कलॉइडच्या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजन ऍटम प्रेझेंट असतो. ओके, यस, समजलं ट्रू अल्कलॉइड्स येस सर. काय? डबल एकदा सांगा. ट्रू अल्कलॉइड्स कशापासून डिराईव्ह होतात तर अमायनो ऍसिड. अमायनो ऍसिड काय प्रायमरी मेटाबोलाइट्स आहे. ओके, प्लांटचे. आणि हे ट्रू अल्कलॉइड्स अमायनो ऍसिड पासून डिराईव्ह होतात आणि त्याच्या स्ट्रक्चर मध्ये नायट्रोजन ऍटम हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये प्रेझेंट असतो, त्याला म्हणायचं ट्रू अल्कलॉइड्स. ओके, समजलं? येस सर. Yes, sir. हा, परत एकदा सांगा कोणी. ट्रू अल्कलॉइड हे अमायनो ऍसिड पासून बनलेलं असतं आणि त्याचे प्लांट मध्ये. हो, आणि त्याचं स्ट्रक्चर काय काय असतं, नायट्रोजन ऍटम कुठे प्रेझेंट असतात ट्रू अल्कलॉइड्स मध्ये? हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये, रिंग स्ट्रक्चर मध्ये. ओके, समजलं? येस सर. आता प्रोटो अल्कलॉइड्स. प्रोटो अल्कलॉइड्स हे सुद्धा डिराईव्ह केले जातात अमायनो ऍसिड्स पासून. ओके, आणि त्याच्यात नायट्रोजन ऍटम जो आहे हेट्रोसायक्लिक रिंगच्या साइड चेनला अटॅच असतो. कुठं अटॅच असतो? साइड चेन. ऍडजेसंट चेन. ओके, सायक्लिक रिंग स्ट्रक्चर कसं असतं हेट्रोसायक्लिक? सिंपल स्ट्रक्चर कसं असतं? बेन्झिन रिंग, त्यामध्ये नायट्रोजन पॅरा पोझिशनला, च्या जागी कार्बनच्या जागी नायट्रोजन घेणार. ओके, बेन्झिन रिंगचं स्ट्रक्चर आठवतंय ना? येस सर. Yes, sir. आणि Yes, sir. त्यामध्ये नायट्रोजन असणार पॅरा पोझिशनला कार्बनच्या जागी. ओके, देन सुडो अल्कलॉइड. सुडो अल्कलॉइड कशापासून बनतात तर हे डिराईव्ह होत नाहीत, अमायनो ऍसिड पासून डिराईव्ह होत नाही. कळलं का? एक्झाम्पल काय आहेत? स्टिरायडल्स. स्टिरॉइड्स जे असतो, स्टिरॉइड्स गोळ्या असतात बघा, माहित आहेत का स्टिरॉइड्स? सर्दी झाली असल्यावर एक छोटीशी, एक 4 mg 5 mg ची गोळी देतात मेडिकल मध्ये गेलात तर तुम्ही. हा सर. कोल्ड हो, sir. एकदम छोटेसे असते ते. काय असतात? स्टेरॉइड्स असतात. अँड स्टेरॉइड्स आर व्हेरी डेंजरस टू द बॉडी. कळलं का? कधी स्टेरॉइड्स खायचे नाहीत, हे का दुसऱ्या वेळेस चालेल. ओके, समजलं इथपर्यंत? Yes, sir. सर अल्कलॉइडचं डिस्क्रिप्शन काय आहे? अल्कलॉइड बिटर टेस्टला कडू असतात, जनरली व्हाईट सॉलिड मध्ये प्रेझेंट असतात. ओके,
अँड दे आर डिराइव्ड फ्रॉम अमायनो ऍसिड, आधीच सांगितलेलं आहे. ओके, दे आर मोस्ट बेसिक पॉइझनस असतात, स्लाइटली पॉइझनस असतात. आणि अल्कोलाइडचा रोल काय आहे प्लांट मध्ये माहितीये का तुम्हाला? अल्कोलाइडचा रोल काय आहे पर्टिक्युलर प्लांट मध्ये? अल्कोलाइडचा रोल असा आहे की जो WBC चा ह्युमन बॉडी मध्ये आहे तसाच अल्कोलाइडचा प्लांट मध्ये. मग WBC चा ह्युमन बॉडी मध्ये कुठला रोल आहे? यस, ह्युमन एनाटॉमी, फिजियोलॉजी, बायोलॉजी. WBC चा रोल काय? बोला लवकर. बरं मी सांगतो. WBC जो फॉरेन पार्टिकल्स असेल किंवा कुठले माउल्स असतील किंवा कुठला व्हायरस बॅक्टेरिया इंजेक्ट झाला तर त्याला प्रोटेक्शन द्यायचं काम करतात, बरोबर का? बॅक्टेरिया रेजिस्ट करतात WBC. समजतंय ना? Yes, sir. तसंच जे अल्कोलाइड्स आहेत, जे बाहेर अल्कोलाइड्स आहेत प्लांट मध्ये, ते बाहेरून जे इन्फेक्शन होणार आहे प्लांटला ते प्रोटेक्ट करतात, त्याला इनिबिट करतात, रेजिस्ट करतात इन्फेक्शनला. ओके, म्हणजेच आपण काय थोडक्यात म्हणू शकतो, अल्कोलाइड ऍक्ट ऍज WBC रोल. बरोबर ना प्लांट मध्ये? Yes. Yes, sir. हे तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय हा, याचा संबंध कुठे जोडू नका. समजलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अल्कोलाइड्स? समजलेत का? डबल सांगा. अल्कोलाइड्स काय आहे? बेसिक इन नेचर आहे. त्याच्या स्ट्रक्चर मध्ये काय असतं? नायट्रोजन प्रेझेंट असतो. ओके, दे आर स्लाइटली पॉइझनस इन नेचर. ओके, सो वी हॅव टू प्युरिफाय फर्स्ट अल्कोलाइड्स अँड देन वी हॅव टू extract. Means extraction means we have to isolate that particular constituent from the plant. Okay, then alkaloid काय म्हणून यूज करतात? It is a source of energy to the plant. Okay, in case of deficiency of carbon dioxide in the plant, they ultimately use, जर प्लांट मध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जर कमी झालं ड्युरिंग फोटोसिंथेसिस or any other reasons, that time we utilize that alkaloids for the functions of the plant. समजतंय का जास्त इंग्लिश होतंय? यस बोला मेटकरी. Repeat करा, sir. रिपीट Sir, करू. repeat सांगा. अल्कलॉइड्स काय आहेत? बेसिक इन नेचर, म्हणजेच अल्कलाइन इन नेचर आहेत. ओके, ते डिराईव्ह कशापासून केले जातात? तर अमायनो ऍसिड पासून डिराईव्ह केले जातात. बर, समजलं? Yes. त्याची Yes. टेस्ट कशी आहे अल्कलॉइडची? Yes. बिटर इन टेस्ट. बिटर म्हणजे काय? कडू टेस्टला आहे. Kudu. ओके, and mostly solid nature, mostly white solid असतात हे अल्कोलाइड्स. ओके, पॉइझनस असतात. पॉइझनस असल्यामुळे काय झालं, आपण डायरेक्ट पॉइझनस घेऊ शकत नाही क्रूड ड्रग्स, बरोबर ना? सो वी हॅव टू प्युरिफाय. प्युरिफाय कशाला केलं जातं? बेसिक सोडा लाईम वॉटर असेल, अजून कुठले ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असतील तर त्यांनी प्युरिफाय केलं जातं आणि मग त्याचं नंतर ड्राय करून आयसोलेशन केलं जातं. ओके, देन प्लांटला इन्फेक्शन पासून वाचवतं अल्कोलाइड्स, अल्कोलाइडल कंटेंट जे आहेत ते. ओके, त्यानंतर अल्कोलाइडचा यूज कुठं प्लांट मध्ये कसा केला जातो? तर जेव्हा एनर्जी सोर्स म्हणून
किंवा जेव्हा ड्युरिंग फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमध्ये जर कार्बन डायऑक्साईड कमी पडला किंवा एनी अदर रिझन्स कुठलाही कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी झालं प्लांट मधला, तर हे अल्कोलाइडल स्ट्रक्चर मधील जे कार्बन डायऑक्साईड आहे, सॉरी, अल्कोलाइड मध्ये जे अल्कोलाइडचं कन्व्हर्जन म्हणजे काय म्हणतो, अल्कोलाइडचं रिॲक्शन होऊन जे कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो तो युटिलाइज केला जातो कशासाठी, फोटोसिंथेसिस और अदर ऍक्टिव्हिटीज ऑफ प्लांटमध्ये. ओके, समजलं? येस सर. हा, मग सांगा आता अल्कोलाइडचं डिस्क्रिप्शन सांगा, जेवढं समजलं तेवढं सांगा. ते बेटर टेस्टिंग असतं ना, त्याचा कलर व्हाईट सॉलिड असतो आणि ते युजली डेराइव अमिनो ऍसिड असतं आणि हा. त्याचे कंटेन्स नायट्रोजन. ओके ओके, बोला. हेट्रोसायक्लिक रिंग मध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो. आणि त्याचं ते प्लांटला प्रोटेक्ट करतं आणि बेसिक सोल्युबिलिटी इन वॉटर अँड साल्ट. आणि ते अल्कोलाइड्स आहेत ते क्रिस्टलाइन सबस्टन्स युनायटेड करतात ऍसिडच्या साल्टला. बर, एनी अदर दॅन दिस? सर मी सांगते. यस, बोला. तुमचं नाव काय? अश्विनी यादव. हा, बोला ना. Alkaloids are basic in nature. Alkaloids are contains in nitrogen, usually amino acids. Alkaloids are tasting in bitter. Mm, they give precipitate metallic iodides. हा, बर. And alkaloids are basic in soluble in water and salt. ओके. They are Soluble in limited number of. हा, सांगा सांगा. एवढंच येतंय. बर. सर मी सांगू? हु इज दिस? तुमचं नाव आरती सांगा. वेटकरी. Yes, बोला. Alkaloids contain nitrogens and alkaloid are slightly toxicity आणि alkaloid derived from amino acid. bitter tasting असतं आणि ते प्युरिफाईड करतं सॉल्ट लाईम वॉटरला. आणि alkaloids are basic in nature असतं आणि ते क्रिस्टलाइन सबस्टन्स असतात आणि ते प्लांटला इन्फेक्शन पासून वाचवतं. ओके, गुड. झाले, समजले. पुढे जायला पाहिजे, बरोबर ना? Yes, sir. अल्कलॉइडल सॉल्ट आहेत, अल्कलॉइडल साल्ट जे आहेत तेच फक्त वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होतात, नाहीतर अदर अल्कलॉइड्स दुसऱ्या नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केल्या जातात, त्याच्यापासून त्याचं आयसोलेशन होतं. कोणी तर म्हणलं अल्कलॉइड आता कोणी तर म्हणलं बघा मेटकरींच्या आधी वॉटर सोल्युबल आहेत अल्कलॉइड्स, तर अल्कलॉइड वॉटर सोल्युबल नाही, अल्कलॉइडचे साल्ट्स वॉटर सोल्युबल आहे. मग स्ट्रक्चर मध्ये साल्ट कुठं कसं प्रेझेंट असतं, आपण म्हणतो साल्ट लाईक स्ट्रक्चरला कुठले ॲटम अटॅच असतात? यस, क्लोरीन, आयोडाइड, ब्रोमीन. सांगा. व्हॅलेन्सी, केमिस्ट्री, क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड, अजून एक ते लागलं की साल्ट स्ट्रक्चर होणार ना. NaCl, पोटॅशियम क्लोराइड साल्ट आहे, मॅग्नेशियम क्लोराइड साल्ट आहे, बरोबर ना? बरोबर की नाही? यस. आता ते ऑकर्स कुठं होतात? ऑकरन्स, डिस्ट्रीब्युशन, लोकेशन ऑफ अल्कलॉइड्स. पहिल्यांदाच सांगितलंय तुम्हाला की अल्कलॉइड्स कशापासून डिराईव्ह होतात,
अल्कलॉइड नेचर मध्ये कसे कुठल्या सोर्स पासून प्रेझेंट मिळतात तर प्लांट, बॅक्टेरिया, ॲनिमल्स, मिनरल्स. ओके. बॅक्टेरिया कुठल्या बॅक्टेरिया पासून? फॉर एक्झाम्पल सुडोमोनास ओरिएजेनिस. ओके. अँड रिअरली इन फंगाय. फंगायज कुठले आहेत? सिलोसी. आणि मशरूम्स मध्ये अल्कलॉइड प्रेझेंट असतात. ते काढणार कसं, आयसोलेट कसे करणार तर त्या पहिल्यांदा त्याला सुडोमोनास ओरिजिन्सला पर्टिक्युलर सॉल्व्हंट मधून एक्सट्रॅक्ट करणार. म्हणजे काय करणार, त्याचं आयसोलेशन करणार. ओके. मग आयसोलेशन केलेले जे अल्कलॉइड्स डिझॉल्व्ह झाले पर्टिक्युलर सॉल्व्हंट मध्ये, ते सॉल्व्हंट काय करणार, परत इव्हॅपोरेट करणार. आणि इव्हॅपोरेट केल्यावर काय मिळणार आपल्याला, परत त्याचा सॉलिड फॉर्म मिळणार. ओके. समजलं? सर सांगा की. अल्कलॉइड्स कुठं ऑकरन्स आहे अल्कलॉइडचा तर बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असतात, लायकन्स मध्ये प्रेझेंट असतात, प्लांट्स मध्ये प्रेझेंट असतात, ॲनिमल्स मध्ये प्रेझेंट असतात. ओके. प्लांट मध्ये प्रेझेंट असलेले अल्कलॉइड कुठले? समजा राओल्फिया किंवा राओल्फिया रूट मध्ये वेसरपाईन नावाचा अल्कलॉइड असतो. ओके. अल्कलॉइडचं नेमिंग कसं होतं तर आता ऍट्रोपा बेलाडोना. ओके. इथं आहे का ऍट्रोपा बेलाडोना? बरं ठीक आहे, तरी सांगतो. ऍट्रोपा बेलाडोना नावाचं प्लांट आहे. हे ऍट्रोपा बेलाडोना हे सायंटिफिक नेम आहे. मग ऍट्रोपा बेलाडोना, मग त्याचं अल्कलॉइडचं कंटेंटचं नाव कसं करणार? पहिल्यांदा जे प्लांटचं नाव आहे ऍट्रोपा घेणार आणि त्याच्या पुढे INE लावायचं. म्हणजे काय होईल? ऍट्रोपाच्या पुढे INE लावल्यावर ऍट्रोपिन होईल का नाही? Yes, sir. असं त्याचं नॉमेनक्लेचर करायचं. केमिस्ट्रीमध्ये नॉमेनक्लेचर शिकला असा. ओके. आता हायोसायमस नायगर इथं इथं दिसतं का? सम ऑकर्स इन सर्टन फॅमिलीज. हायोसायमिन. यस, थर्ड पॉइंट. Yes. Yes, sir. हायोसायमिन म्हणजे कुठल्या प्लांट पासून तयार झालं तर हायोसायमस नायगर. ओके. हायोसायमस नायगर पण कुठलं अल्कलॉइड स्ट्रक्चर बाहेर पडलं तर हायोसायमिन. ओके. समजलं कसं नॉमेनक्लेचर करायचं? समजलं का कसं नॉमेनक्लेचर करायचं? Sir, समजलं. ओके. मोस्टली लोकेशन आता कुठं असतं अल्कलॉइडचं तर बार्क, आउटर पार्ट ऑफ दी प्लांट्स. आउटर पार्ट कुठले आहेत प्लांटचे? बार्क आहे, वूड आहे. जसं जसं आतमध्ये जाईल प्लांटच्या तसंच तसं अल्कलॉइड कंटेंट कमी कमी होत जाणार. ओके. मोस्टली सुपरफिशियल पार्ट म्हणजे वरवरचे जे पार्ट्स आहेत प्लांटचे त्यामध्ये अल्कलॉइड कंटेंट हे जास्त असतं. कळालं? यस, कळालं का? येस सर. कुठल्या कुठल्या प्लांट मध्ये अल्कलॉइड प्रेझेंट असतात? काय दिसतंय इथं इमेज? विच फ्लॉवर इज दिस? सदाफुली. सदाफुली. त्याला म्हणायचं विंकारोजिया. ओके. विंकारोजिया मध्ये प्रेझेंट असतं. विंकारोजिया मध्ये काय प्रेझेंट असतं तर कुठलं कंटेंट अल्कलॉइड प्रेझेंट असतं तर विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन. ओके. विनक्रिस्टिन, विनब्लास्टिन हे अल्कलॉइड प्रेझेंट असतं. मोस्टली
विंका रोजिया इज मोस्ट पोटंट अँटी कॅन्सर ऍक्टिव्हिटी दाखवतो. ओके, मोस्टली त्याच्या बार्क मध्ये आणि सीड मध्ये अल्कलॉइडल कंटेंट जास्त असतं विंका रोजियाच्या. ओके, समजलंय. आणि त्याला अजून एक नाव आहे बघा, पेरीविंकल सिनॉनिम. विंका रोजियाचं काय नाव? पेरीविंकल. आणि टन्स पर टन, एका टन मधून किती अल्कलॉइड निघतं यातून? यस, स्लाइड मध्ये आहे बघा. 3 ग्रॅम. ओनली, म्हणजे एका टनापासून फक्त 3 ग्रॅम अल्कलॉइड्स मिळतं. म्हणजे आपण त्याला आपलं कल्टिवेशन किती असलं पाहिजे? आता अँटी कॅन्सरस पेशंट्स किती आहेत जगामध्ये? आणि हा नॅचरल अँटी कॅन्सर एजंट आहे. नॅचरल अँटी कॅन्सर एजंट आहे तर सिंथेटिक पेक्षा कधीही चांगलं, बरोबर ना? मग एका टन मधून जर 3 ग्रॅम अल्कलॉइड कंटेंट मिळत असेल, समजा विनब्लास्टिन मिळत असेल, तर आपल्याला विंका रोजियाचं प्रोडक्शन किती प्रमाणात करावं लागेल? कल्टिवेशन किती प्रमाणात करावं लागेल? बरोबर ना? बरोबर ना? Yes, sir. म्हणजे त्याची ऍग्रिकल्चर म्हणजे त्याची शेती करावी लागेल का नाही विंका रोजियाची, बरोबर का नाही? Yes, sir. ओके. Yes. आणि मग त्याच्यावर आपल्याला काय हे करायचंय, तर अजून अल्कलॉइड कंटेंट कसं बाहेर काढता येईल हे पाहायचं आपल्याला विंका रोजियापासून. मग त्याचे अनालिसिस कसं करायचं, तर त्याला कुठली सॉइल लागते, इरिगेशन किती लागते, किती प्रमाणात पाणी लागतं, कुठले फर्टिलायझर्स वापरायचे, कुठल्या कंडिशन्सला ते ग्रो केलं तर त्याच्यात अल्कलॉइड कंटेंट वाढेल. ओके, समजलं? Yes, sir. देन एक्सट्रॅक्शन ऑफ अल्कलॉइड्स. एक्सट्रॅक्शन म्हणजे काय? तर वी हॅव टू सेपरेट active chemical constituent from the particular plant which is responsible for pharmacological action. ओके, म्हणजे काय एक्सट्रॅक्शन म्हणजे काय? प्लांट मधून जे फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटीला रिस्पॉन्सिबल कन्स्टिट्युएंट आहे. समजा मागे एक्झाम्पल बघितलं विंका रोजिया. विंका रोजिया पासून काय आयसोलेट करणार आहे आपण? विनक्रिस्टिन विनब्लास्टिन कंटेंट. ओके, तर विनक्रिस्टिन विनब्लास्टिन जे कंटेंट आहे ते एक्सट्रॅक्ट करायचं आहे आपल्याला. ओके, प्लांट पासून. त्याला म्हणायचं एक्सट्रॅक्शन प्रोसेस. प्लांट पासून एक्सट्रॅक्शन आयसोलेट केलेल्या कंपाऊंडला पर्टिक्युलर सॉल्व्हंट यूज करून किंवा अजून कुठले डिस्टिलेशन मेथड यूज करून आयसोलेट केलेल्या किंवा क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स आहेत. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक्स मध्ये काय असतं, मिक्सचर ऑफ कंपोनंट्स मधून पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल मिक्सचर सेपरेट करतो आपण. त्याला म्हणायचं प्युअर आयसोलेशन और एक्सट्रॅक्शन मेथड्स. ओके, आता प्लांट मध्ये एका प्लांट मध्ये हजारो लाखो कंपाऊंड असतात. ओके, मग त्यातून आपल्याला एक पर्टिक्युलर अल्कलॉइड कंपाऊंडच सेपरेट करायचं. तर त्यासाठी पर्टिक्युलर सॉल्व्हंट सिस्टीम यूज केली जाते. आता नॉन पोलर सॉल्व्हंट्स आहेत, त्यामध्ये मोस्टली अल्कलॉइड डिझॉल्व्ह असतात. ओके, नॉन पोलर सॉल्व्हंट कुठले आहेत? नॉन पोलर सॉल्व्हंट्स समजतंय का मी काय म्हणतोय? आरती मॅडम,
यस, बोला. काय म्हणतोय ते मी समजतंय का? सर एकदा रिपीट सांगा. एक्सट्रॅक्शन प्रोसेस सिंपल सांगतो आता मराठीमध्ये. एक्सट्रॅक्शन प्रोसेस म्हणजे काय? आपल्याला पर्टिक्युलर अल्कोलाइड सेपरेट करायचे प्लांट पासून. ओके, त्या प्लांटच्या पार्ट मध्ये अनेक कंटेंट असू शकतात, लाखो कंटेंट असतात, लाखो केमिकल कन्स्टिट्यूएंट असतात. त्यातून आपल्याला पर्टिक्युलर अल्कोलाइडच सेपरेट करायचं. ओके, मग ते कसं करायचं? तर त्यासाठी मेथड्स आहेत. त्यासाठी आपण पोलार सॉल्व्हंट मध्ये अल्कोलाइड जे आपलं क्रूड ड्रग आहे ते डिझॉल्व्ह करतो. डिझॉल्व्ह केल्यानंतर काय होतं, त्यानंतर परत 1-2 दिवस डिझॉल्व्ह केलं किंवा मॅसेरेशन प्रोसेस असेल तर त्यात 7 दिवस डिझॉल्व्ह करून ठेवतो डार्क लाईटला, म्हणजे ज्या सूर्याचा प्रकाश किंवा लाईट तिथं पोहोचू शकत नाही अशा कंडिशन. त्यानंतर आपण त्याला फिल्टर करतो. जो सोल्युबल नाही झाला तो भाग त्याला फिल्टर करून तो सेपरेट करतो, आणि जो डिझॉल्व्ह झालेला भाग आहे सॉल्व्हंट मध्ये त्याला इव्हॅपोरेट करतो. ओके, समजतंय? समजलं का इथपर्यंत? हो सर. मग इव्हॅपोरेट केल्यावर काय होईल? सॉल्व्हंट इव्हॅपोरेट केला, मग डिझॉल्व्ह झालेला जो कंटेंट आहे तो सॉलिड फॉर्म मध्ये राहील खाली. जसं मीठ पाण्यामध्ये विरघळवतो, त्यानंतर पाणी उकळायला ठेवलं, बॉईल करायला ठेवलं, तर पाण्याची परत वाफ होणार आणि खाली मीठ राहणार. समजतंय? हो सर. तसंच इथेही करायचं. ओके, मग एक्सट्रॅक्शन मेथडवर काय काय इफेक्ट करतं? तर आपण कुठलं सॉल्व्हंट यूज करणार आहे ते अफेक्ट करणार. कारण तुम्ही जो अल्कोहोल कंटेंट डिझॉल्व्ह नाही समजा एका सॉल्व्हंट मध्ये, तेच सॉल्व्हंट जर एक्सट्रॅक्शन आयसोलेशन साठी वापरलं तर त्यामध्ये अल्कोलाइड कंटेंट डिझॉल्व्ह होतील का? होतील का नाही? होतील का नाही मित्रांनो? पाणी घेतलंय आणि आपण दगड घेतलाय, पाण्यात दगड डिझॉल्व्ह करायचा आहे आपल्याला, होईल का? हो सर. मग तसंच जर हे अल्कोलाइड कंटेंट आहे ते असा सॉल्व्हंट घेतलाय की त्यात डिझॉल्व्हच नाही, तर त्याचं आयसोलेशन होईल का? नाही. समजलं का? हो. मग Yes, sir. कुठला कुठला अफेक्ट होणार? सॉल्व्हंट, आपण सिलेक्ट केलेलं सॉल्व्हंट अफेक्ट होणार आयसोलेशनवर, आयसोलेशन करताना, बरोबर. त्यानंतर प्लांट मध्ये प्रेझेंट असलेले फॅट असतील, वॅक्सेस असतील, अजून दुसरे कंटेंट पेगामेंट्स असतील, कलरंट्स असतील, अजून फॉरेन ऑर्गॅनिक मॅटर्स असतील, हे सुद्धा आयसोलेशनवर अफेक्ट करणार, बरोबर. समजलं का? येस सर. हा. त्यानंतर आपण कुठलं सॉल्व्हंट घेतोय? लिपोफिलिक, पोलार घेतोय, नॉन पोलार घेतोय. पोलार सॉल्व्हंट कुठले आहेत? ऍसिटिक ऍसिड. अल्केन. अल्कोहोल, इथेनॉल. ऍसिटिक ऍसिड. इथेनॉल पोलार आहे का? इथेनॉल पोलार आहे? पोलार म्हणजे काय, नॉन पोलार म्हणजे काय सांगा पहिल्यांदा. पोलार सॉल्व्हंट्स and नॉन पोलार सॉल्व्हंट्स. माहित आहे का कुणाला?
अभ्यास करा तुम्ही. मग कुठल्या कुठल्या मेथड वापरतात एक्सट्रॅक्शन साठी? तर डिस्टिलेशन मेथड. डिस्टिलेशन हे 8वी पासून झालंय तुम्हाला. डिस्टिलेशन प्रोसेस काय करते डिस्टिलेशन मध्ये? यस, डिस्टिलेशन प्रोसेस. समजा आपल्याला लिक्विड एखादं, समजा क्लो घेतली, क्लो आपण, आणि क्लो हे डिझॉल्व्ह केलंय सॉल्व्हंट मध्ये, नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये. समजा बेन्झिन घेतली, बेन्झिन मध्ये डिझॉल्व्ह केलं आणि त्याचं एक्स्ट्रॅक्ट करतोय आपण, त्याचं आयसोलेशन करतोय. क्लो मध्ये व्होलाटाईल ऑइल कंटेंट्स आहेत, युजनॉल किंवा युकॅलिप्टस ऑइल, युकॅलिप्टस लिव्हज घेऊया. निलगिरीची पानं माहित नाही? माहित आहेत ना निलगिरीची पानं? येस सर. निलगिरीच्या sir. पानात Yes, sir. निलगिरीचं तेल वापरलं असेल जॉईंट पेन साठी वगैरे. निलगिरी पासून तेल काढतात माहितीये ना? येस सर. हा. Sir. निलगिरीची पानं घेतली, त्यामध्ये तेल असतं, व्होलाटाईल ऑइल असतं, युजेनॉल नावाचं. मग ते युजेनॉलच आपल्याला फक्त युजेनॉलच सेपरेट करायचं. मग कसं करणार? तर बाय डिस्टिलेशन मेथड. आता हे समजा या सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह केलंय आपण, एक्स्ट्रॅक्ट त्याचं युकॅलिप्टसचं एक्स्ट्रॅक्ट केलंय आपण, आणि हे एक्स्ट्रॅक्ट पासून जे डिझॉल्व्ह झालेले व्होलाटाईल ऑइल आहेत सॉल्व्हंट मध्ये, ते आता आपल्याला सेपरेट करायचे. तर कसं करणार? बाय डिस्टिलेशन मेथड. डिस्टिलेशन काय असतं? तर इथे एक इमेज दिसते, ॲरो पण दिसतोय का माझा? यस. Yes, sir. Yes, sir. दिसतोय. Sir. तर डिस्टिलेशन प्रोसेस मध्ये काय असतं? दोन व्होलाटाईल, दोन मिक्सचर असतात, लिक्विड मिक्सचर्स, ते सेपरेट करायचे असतात, बरोबर. मग लिक्विड मिक्सचर कसे सेपरेट करणार? बाय कंडेन्सेशन मेथड. मग आता जे इव्हॅपोरेट होणारं जे सॉल्व्हंट आहे ते हा कंडेन्सर आहे, आणि कंडेन्सरला बाजूनी कोल्ड वॉटर, हे वॉटर इनलेट आहे. इनलेट म्हणजे इथून वॉटरची पाईप जोडायची, हे तो कोल्ड वॉटर येणार, आणि इथून आउटलेट म्हणजे हे कोल्ड वॉटर जाणार. हे कोल्ड वॉटर इथं आहे आणि सरफेसला एक पोकळी आहे. त्या जे इव्हॅपोरेट झालेलं जे सॉल्व्हंट आहे किंवा ऑइल आहे ते इथे येऊन कंडेन्स होणार. ओके. आणि ह्या कंडेन्स झालेलं सॉल्व्हंट परत त्याचं लिक्विड फॉर्म होणार. ओके. कंडेन्स झालं की लिक्विड फॉर्म होणार वेपरचं, आणि ते लिक्विड फॉर्म झालेलं आहे ते इकडं या राऊंड बॉटम फ्लास्क मध्ये कलेक्ट करणार आपण. समजलं का? येस सर. हे झाली डिस्टिलेशन प्रोसेस. तुम्ही अभ्यास करत नाही. त्यानंतर क्लासिफिकेशन, अल्कलॉइडचं क्लासिफिकेशन बघू. आता पहिल्यांदा काय आपण बघितलं? कुठलं क्लासिफिकेशन बघितलं? प्रोटो अल्कलॉइड्स, सुडो अल्कलॉइड्स आणि ट्रू अल्कलॉइड्स. ट्रू अल्कलॉइड्स. ते झालं केमिकल क्लासिफिकेशन. आता हे फार्मॅकोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे अकॉर्डिंग टू फार्मॅकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी, आणि त्या फार्मॅकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी पासून ऍक्टिव्हिटी ज्या अल्कलॉइडची आहे
फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, जी फार्माकोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे पर्टिक्युलर कंटेंटची ड्रग मधल्या, तर त्यानुसार हे क्लासिफिकेशन केलंय. ओके. आता अँटीमलेरियल ड्रग, अँटीमलेरियल ड्रग असेल तर अँटीमलेरियल ऍक्टिव्हिटी कोण देत आहे, तर क्युनोन स्ट्रक्चर अँटीमलेरियल ऍक्टिव्हिटी देतं. तर क्युनोन कशात प्रेझेंट असतं, सिंकोना बार्क मध्ये. ओके, सिंकोना बार्क मध्ये क्युनोन प्रेझेंट असतं. ओके, आणि क्युनोन विच इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटीमलेरियल ऍक्टिव्हिटी. ओके, अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीनुसार हे क्लासिफिकेशन केलंय. ओके, त्याला म्हणायचं फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन. समजलं? येस सर. समजतंय ना? अदर किरण सर बोला, समजतंय का? पुढे जाऊयात. हे केमिकल क्लासिफिकेशन सांगितलंय तुम्हाला. ट्रू अल्कोलाइड्स, प्रोटो अल्कोलाइड्स, सुडो अल्कोलाइड्स. त्यानंतर टेस्ट फॉर अल्कोलाइड्स. आता अल्कोलाइड्स आहेत प्रेझेंट की नाहीत हे कसं ओळखायचं, तर अल्कोलाइडच्या काही टेस्ट आहेत. कुठल्या कुठल्या टेस्ट आहेत, तर ड्रॅगन ड्रॉप्स मोस्टली यूज करणाऱ्या टेस्ट सांगतोय. ड्रॅगन ड्रॉप टेस्ट फर्स्ट टेस्ट, देन मेअर टेस्ट, हॅगर टेस्ट, वॅगनर्स टेस्ट, टॅनिक ऍसिड टेस्ट आहे. मोस्टली कॅफिन साठी वगैरे म्युरॉक्साइड टेस्ट आहे. कॅफिन मध्ये प्युरिन अल्कोलाइड्स प्रेझेंट असतं. ओके, आता ड्रॅगन ड्रॉप्स टेस्टचं कंपोजिशन काय, ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंटचं, तर सोल्युशन ऑफ पोटॅशियम बिस्मथ आयोडाईड. पोटॅशियम बिस्मथ आयोडाईड सोल्युशन असतं, ते आपलं फिल्टर केलेल्या ड्रग मध्ये, ते डिझॉल्व्ह केलेला ड्रग आहे, परत आपण त्याचं फिल्टर करून घेतो आणि त्या फिल्ट्रेट मध्ये हे ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंट टाकतो 2 to 3 ml. मग त्याचा कलर चेंज होतो. कुठला कलर येतो, तर ऑरेंज कलर प्रेसिपिटेट फॉर्म होतो. जर ऑरेंज कलर प्रेसिपिटेट फॉर्म झाला तर आपण म्हणू शकतो की यामध्ये अल्कोलाइड प्रेझेंट आहे. ओके, समजलं? समजलं का पहिली टेस्ट, ड्रॅगन ड्रॉप्स रिएजंट. हो सर. देन मेयर्स रिएजंट. मेयर्स रिएजंट काय आहे, पोटॅशियम मर्क्युरिक आयोडाईड सोल्युशन. हे कंपोजिशन आहे मेयर्स रिएजंट. आणि ते अल्कोलाइड कंटेंट फिल्ट्रेट मध्ये जर 2-3 ml टाकलं तर ते रिएक्ट होऊन काय होणार, क्रीम कलर प्रेसिपिटेट फॉर्म होणार. जर क्रीम कलर प्रेसिपिटेट प्रेझेंट आला तर आपण काय म्हणू शकतो, तर अल्कोलाइड प्रेझेंट आहेत पर्टिक्युलर प्लांट ड्रग मध्ये. ओके, तसं वॅगनर्स काय कंपोजिशन, आयोडाइड इन पोटॅशियम आयोडाइड. काय आयोडीन प्रेझेंट आहे इन पोटॅशियम आयोडाइड मध्ये. ओके, तसंच हॅगर्स रिएजंट म्हणजे काय असतं, हॅगर्स रिएजंट काय कुणाला म्हणायचं, तर पिक्रिक ऍसिड. ओके, आणि पिक्रिक ऍसिड ज्यावेळेस अल्कोलाइडल फिल्ट्रेट मध्ये आपण 2-3 ml ऍड करतो तेव्हा आपल्याला येलो प्रेसिपिटेट मिळतो. ओके, जर येलो प्रेसिपिटेट आला पर्टिक्युलर रिएजंटला तर म्हणायचं अल्कोलाइड्स प्रेझेंट आहेत यामध्ये. ओके, समजलं अल्कोलाइड्स? येस सर. इथं आपला अल्कोलाइड्स पॉइंट संपतो. ओके, समजलंय? हो सर. अल्कोलाइडची पीपीटी शेअर करतो, अभ्यास करा. नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. अजून दुसऱ्या कुठले मी एक बुक प्रोव्हाइड केलंय तुम्हाला ग्रुप वरती. त्या ग्रुप वरच्या बुक मधून सुद्धा अल्कोलाइड चॅप्टर वाचा नीट. ओके,
येस सर. हा चालेल, समजलंय ना अल्कोलाइड्स? येस हो सर. सर. ओके हो सर. येस सर. येस सर. ओके ओके. तर थांबूयात आपण, मला प्रेझेंट द्या फक्त. One is absent. Number one. प्रेझेंट. Okay, present आहे का? Number two. प्रेझेंट सर. Four. Number four. 3 प्रेझेंट. हा जे दिसतंय ते घेत नाही मी. Number four. Number eight. 8 number. प्रेझेंट. 9. प्रेझेंट. Number 16. 16. 20. प्रेझेंट सर. 21. 21. 23. 23. 24. 24. 34. 34 number. 35 number. 44. 42 प्रेझेंट. Okay. 44. 25 mad sir. Yes. Hello. 33 प्रेझेंट सर. 33. Okay. अरे जे मला दिसतंय ना इथं, मी त्यांचं रोल कॉल घेत नाही, फक्त जे दिसत नाहीत त्यांचंच. 44. 44 नाही. 46. 47. 48. 46. 47. 48. 65. 65. Mr. Aditya. 66. प्रेझेंट सर. 7. प्रेझेंट सर. and 8. ओके, समजलंय? सगळ्यांना समजलंय ना? येस सर. येस सर. येस सर. विजय सर, Yes, sir. पूर्वे सर, ओंकार. Yes sir. ओके, ठीक. विलेन, सर, हा बोला. तुम्ही ज्या नोट्स पाठवतात त्यात काय काय शब्द ओळखायलाच येत नाहीत. बर, बुक पण रेफर करा ना मॅडम तुम्ही.
बुक पण चेक करा. ओके सर. जर काही अडचण असेल तर मला तो स्क्रीनशॉट पाठवा, मी सांगतो. आणि त्याला मार्क Okay, करा. sir. कुठला जो वर्ड अडलाय तुम्हाला कळत नाही त्याला मार्क करा. ओके. Okay, sir.